आता आपण महानदी, त्याचबरोबर गोदावरी, कृष्णा आणि पेन्नार या नदीचा भारताच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. तर महानदी ही सिंहगड टेकड्या, धरमतरी छत्तीसगडमध्ये उगम पावते. त्यानंतर ती छत्तीसगड आणि ओरिसा या दोन राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला भेटते. त्यानंतर तिच्या काठावर संबळपूर आणि कटक ही दोन शहरे आहेत. त्याचबरोबर ह्या नदीवर हिराकुंड धरण, जे की मातीचं धरण आहे, जगातील सगळ्यात लांब मातीचं धरण हिराकुंड धरण हे महानदीवर बांधलेलं आहे. त्यानंतर तिच्या उपनद्या पाहायचं झालं तर शिवनाथ, हसदेव, माड, ईब आणि ओंग आणि तेल ह्या आहेत. तर ह्या झाल्या महानदीच्या उपनद्या. यानंतर गोदावरी नदी. आता गोदावरी नदी नाशिक येथील ब्रह्मगिरी टेकड्यावर त्र्यंबकेश्वर येथे उगम पावून ती अनेक राज्यातून जसं की महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि ओडिसा अशा अनेक राज्यातून वाहते आणि तिला दक्षिणेची गंगा म्हटलं जातं. आणि गंगा नदीच्या नंतर सगळ्यात लांब नदी कुठली असेल तर ती गोदावरी आहे. यानंतर कृष्णा नदी. आता कृष्णा नदी हिचा उगम महाबळेश्वर येथे होतो. तिथे खूप छान मंदिर आहे महाबळेश्वर इथं आणि 5 नद्या उगम पावतात. त्यापैकी कृष्णा नदी एक उगम पावून ती महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून वाहून जाऊन बंगालच्या उपसागराला भेटते. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे धरण म्हणजे अलमट्टी, श्रीशैलम आणि नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवर बांधलेले आहेत. त्यानंतर पेन्नार नदी. पेन्नार नदी ही कर्नाटकातील नंदी टेकड्या येथे उगम पावते आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यातून वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला भेटते. त्याचबरोबर तिच्या काठावर नल्लोर हे शहर आहे आणि सोमशिला हे धरण पेन्नार नदीवर बांधलेलं आहे. यानंतर आपण वैगई आणि ताम्रपर्णी या दोन नद्यांचा अभ्यास करणार आहोत. यानंतर वैगई नदी. वैगई नदी ही तामिळनाडूमध्ये उगम पावते आणि सोबतच पालकची समुद्रधनी आहे तिथे जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. म्हणजेच वैगई नदी ही वरुष्णाड टेकड्या, पश्चिम घाट, तामिळनाडू येथे उगम पावते. तिच्या काठावर मदुराई हे शहर आहे आणि मदुराई शहराची लाईफलाईन म्हणून कुठली नदी ओळखली जाते तर ती आहे वैगई नदी. मग आपल्याला परीक्षेत वन लाईनर प्रश्न आला, मदुराईची लाईफलाईन म्हणून कुठली नदी ओळखली जाते तर ती आहे वैगई. विसर्जन, पालक समुद्रधनी ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण लक्षात ठेवायच्या, यातून तुमचे प्रश्न कव्हर होतात. त्यानंतर ताम्रपर्णी नदी. ताम्रपर्णी नदी ही अगस्त्यमलाई पश्चिम घाटामध्ये तामिळनाडू येथे उगम पावते. ती तामिळनाडू मधून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला भेटते. त्याचबरोबर तिच्यावर पापनाशम आणि मणिमुथुर हे दोन धरणे सुद्धा बांधलेली आहेत.